तर राम राम मित्रांनो, आज आमचा वाडा जाणार आहे उठून. तर आज आम्ही जाणार आहे मोर्चा तळाला. सगळी तयारी चालू आहे आमची स्वयंपाकाची. तर चला मग बघू पुढचा प्रवास कसं काय होतोय आज. तर इकडं आमची भांडी घासणं चालू आहे, इकडं स्वयंपाकाची तयारी चालू आहे, इकडं आमची बाजरीच्या भाकरी रोट्या पोळ्या वगैरे सगळं बनणं चालू आहे. जेवणाची सगळी तयारी चालू आहे आमच्यावाली. आता बघू शकता तुम्ही. तर इकडं आमचं सगळ्यांची तयारी चालू आहे इकडं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे आमचे बिराडाची सगळी भरायची आता तयारी बियारी चालू आहे. स्वयंपाक बिपाक झाला का हे बाहेरून भारून सगळं ट्रॅक्टरमध्ये टाकून आता पुढच्या तळाला जाय. बघू शकता मित्रांनो, आमचा वाडा उठतोय. तर आता बैलांना चारा आणायला जातोय. बैलांना चारा नाही आहे. चला जाऊया आता बैलांना. पोचलोय फायनली आपण बैलांना चारा कापायच्या ठिकाणी. तर हे बघा विळा, आपण आता चारा बैलांना कापून गाडीवर बांधून नेणार आहे आपण आता घरी. तर चला चारा कापूया. ह्यो आपला चारा आहे, तर आपण कापू आता. तर फायनली चारा कापून झालाय, आता बांधून गाडीवर घरी आपल्याला न्यायचं आहे. तर मित्रांनो चारा बांधलाय आपला गाडीवर. तर चाललोय आपण आता डायरेक्ट चारा घेऊन घरी. तर चला भेटू आता आपण डायरेक्ट घरी. बघा मित्रांनो, तर आपण चाललोय आता, आपला वाडा उठून चाललाय. तर चाललोय आपण आता डायरेक्ट आमच्या गावाला निघून चाललोय. चला आमचा झाला प्रवास सुरू. चाललोय आता. बघा आता आपण चारा घेऊन जाताना आपल्याला रस्त्यात हे भेटले, तर जातोय आपण चारा घेऊन डायरेक्ट. तर चला भेटू आता आपल्या वाड्यावरती. तर पोचलो आपल्या वाड्यावर. तर फायनली आपलं हे गाडं बिडं भरून सगळी तयारी होती. सगळे इकडं बाया बिया सगळ्या बसेल होत्या. ते सगळं रेडी होतं. तर आता आमची पण निघायची तयारी होती. तर वाडा उठायची गडबड होती. तशीच आपली पण शेळी जमली, तिला पण 2 पिल्लं झाली. तर मित्रांनो आपलं पण गाडं झोपून रेडी आहे. तर आपण पण चाललो आता आपल्या मार्गाला लागलोय. तर चला. तर मित्रांनो वाडा गेलाय निघून. तर आम्ही पण चाललोय आता मेंढरं घेऊन. तर चला बघू आता पुढं कसं कसं होतंय. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तर चला बघूया पुढचा प्रवास कसं काय होतोय इथे. मित्रांनो आपण तिथून आलो पुढं. तर बघा हे आपल्याला नंदी बघायला भेटला. एक अजून एक शंकरजीचं मोठं मंदिर आहे. आपले मेंढरं जात होते त्याच्या बगाटावरून साईटवरून जात होते, तर आपल्याला हा मंदिर आहे नंदी बघायला भेटला. तर चला बघूया आता पुढं कसं काय होतंय. पुढं आलो मित्रांनो. तर हे बघा आपले भारताचे सैनिक फौजी लोकांच्या गाड्या वगैरे सगळे हे आपल्याला बघायला भेटले इथं. त्याच्या बाजूवरून आपले मेंढरं जात होता. तर आपल्याला सगळं इकडं त्यांचं राहायची सुविधा इकडं सगळे बघायला भेटले आपल्याला. तर चला पण थोडंसंच पुढं आलो तर आपल्याला छोटंसं एक मंदिर पाहायला भेटलं. तर आपल्या बैलगाड्या पण इथं थांबल्या होत्या, तर त्या पण आता रस्ता धरून चाललेल्या आहेत. तर चला बघू आता कसं काय होतं इथं. मित्रांनो आता पोचलोय आम्ही डायरेक्ट झाडीमध्ये. तर झाडीत बघून घ्या, मेंढराला चराया पण नाही आहे. तर काय करणार, मेंढराला चराया पण नाही सापडतं का नाही सापडतं ते काय सांगता येणार नाही. पण चाललोय आता आम्ही झाडीने पुढं. तर चला बघूया आता पुढं कसं काय होतंय इथं. तर मित्रांनो बघू शकता बेकार पाणी चालू झालेलं आहे इकडं. बेकार पाऊस आहे, डायरेक्ट पूर्ण पाऊस आहे. मी पूर्ण वल्ला होऊन गेलेलो आहे डायरेक्ट. मेंढरं पण येणार चरत नाही आहे. मेंढरांना पण खायला काहीच नाही आहे, पण चरायसाठी पूर्ण मेंढरं पळता येते डायरेक्ट. तर चला बघू आता पाणी कधीतरी खुलतोय तर पाहू. तर भावांनो आता आपण निघलोय झाडीमधनं बाहेर मेंढरं घेऊन. तर आपण आता चाललोय रोडाने डायरेक्ट सिद्धा वाड्यावरती.
आता चला भेटू डायरेक्ट वाड्यावरच्या पाटमध्ये. चला. तर फायनली मित्रांनो, तर बघू शकता आपण आलोय पुढच्या नवीन तळाला. तर बघा आपला हा नवीन तळ आहे. तर इकडे मेंढर बसले. हे बघा इकडं सगळं तयारी चालू आहे, आमचे स्वयंपाक वगैरे सगळं बनणं चालू आहे, पाल वगैरे सगळेच इकडे. तर चला, तर बघू मित्रांनो, चला आता मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब नसेल करलं तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून कमेंट करा. चला भेटू मग आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.